नमस्कार, मी गणेश पोकळे. JBP न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता 1-2 दिवसापूर्वी निवडणुकीचा दौरा असल्यामुळे काही व्हिडिओ करता आले नाहीत. आपण 2-3 दिवसाचा गॅप ठेवला आणि नंतर आता व्हिडिओ करतो आहे. परंतु तुमच्यापर्यंत ज्यावेळेस व्हिडिओ पोहोचतात, ज्यावेळेस तुम्ही बघता, त्यावेळेस फक्त तुम्ही न बघता हे लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, लाईक करा आणि अनेक लोकांपर्यंत जाऊ द्या. कारण काय होतं, ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या माणसांचे व्हिडिओ दिल्लीपर्यंत पोहोचणं, आउट ऑफ पोहोचणं, लोकांपर्यंत जाणं हे फार कठीण आहे. लोकांना सबस्क्राईब करणं फार संकुचित वाटतं. काही लोक करत नाहीत, टाळतात. पाहणं संकुचित वाटतं, शेअर करणं संकुचित वाटतं. हे संकुचित वृत्तीतून आपण बाहेर निघूयात. माझंच नाही, माझ्याकडे कोणाचं असेल तर मी शेअर करतो, सबस्क्राईब करतो. तसं आपणही केलं पाहिजे, असो आपली इच्छा. पण आपण ते करावं असं मला वाटतं. आत्ता मुद्दा असा आहे आपला की आत्ता महाराष्ट्रामध्ये 288 जागेवरती आत्ता विधानसभेची निवडणूक होती. 288 विधानसभेच्या जागेवरती निवडणूक होत असताना महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे त्याच्या 2 गोष्टी आत्ता मला लक्षात आल्या. एक, 2 फूट असे पडलेत की मुंबई, नागपूर, पुणे काही शहराचे जे भाग आहे त्या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाचा प्रभाव आहे आणि ग्रामीण भागामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार हे गटाचा प्रभाव आहे. आता ह्या 2 गोष्टी का बघता आल्या की मी काही काळ दौरा केला आहे 2-3 दिवसामध्ये. सगळा महाराष्ट्राचा पूर्ण नाही झाला तरी आपल्याला अंदाज येतो. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे की काँग्रेसचा कोर वोटर जो आहे तो आता ग्रामीण भागात बऱ्यापैकी पाहायला मिळतो. राष्ट्रवादी शरद पवार ह्या व्यक्तीकडे बघून आजही लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या सभेसाठी किंवा त्यांच्या एखाद्या गोष्टीसाठी आकर्षित होतात, त्यांच्यावरती विश्वास ठेवतात. अशी परिस्थिती आता आहे. दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हा कायम शहरी बहुल भाग राहिलेला आहे, शहरी बहुल पक्ष राहिलेला आहे, असं त्यांच्यावरती शिक्का पहिल्यांदा मारायचे. काही काळापूर्वी ब्राह्मण आणि मारवाड्यांचा हा पक्ष आहे असंच म्हटलं जायचं, पण त्यांनी ओळख पोचवली, ते आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली. आणि भाजपसुद्धा हा जो काही मारोडी ब्राह्मण यांचा पक्ष आहे असं म्हटलं जायचं, तो त्यांनी शिक्का बाजूला काढला आणि ते आता लांबपर्यंत पोहोचले असं दिसतं आहे. परंतु आजही प्रामुख्याने त्यांचा जो काही परिघ आहे, त्यांचं जे काही सर्कल आहे, त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो शहरी भागातला असं मानायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, शिवसेना उद्धव ठाकरे गट असो किंवा शिंदे असो, यांचा दोघांचाही प्रभाव आत्ता सध्या पाहिला. शिवसेना आत्ता आली समज शिंदेची, त्याला आपण शिंदेची शिवसेना म्हणायचं, कारण त्याला अधिकृत शिवसेना म्हणता येईल की नाही हा भाग वेगळा. न्यायालयाने काही जरी सांगितलं असलं तरी बारीक मुलगा सांगा की शिवसेना कोणाची असो, तो आपला विषय नाही आहे. पण शिवसेनासुद्धा आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली नाही. ती म्हणजे ग्रामीण भागापर्यंत म्हणजे अगदी महाराष्ट्रातलं शेवटचं जे टोक आहे तिथं शिवसेना पक्ष पाहून काय चालतं असं विचारलं तर असं काही नाही की तिथं चालतं. मग दुसरी गोष्ट, भाजपची ती अवस्था आहे. पण 2014च्या नंतर भारतीय जनता पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचण्यात थोडा काही प्रमाणात यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल आपलं, कारण त्यांनी बऱ्याच प्रमाणात यश मिळवलं आहे आणि ते तसं प्रकारचं काम करतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले दिसत असतानाही प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया यंत्रणा, त्याच्यामध्ये प्रभावित यंत्रणा ही जर पाहिलं तर दुसरी गोष्ट अशी आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हा प्रचार यंत्रणेमध्ये फार पुढे गेला असं दिसतं आहे. त्यांनी पूर्ण ॲग्रेसिव्ह पद्धतीने प्रचार केला आहे, सगळ्या यंत्रणा वापरल्यात. त्यांचं प्रचाराचं फार तंत्र आधुनिक आहे आणि त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, डिजिटल माध्यमातून किंवा त्यांची सोशल माध्यमातून, सोशल मीडिया आहे याचा प्रभाव प्रचंड आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेस यांचा ह्या बाबतीत कमी पडतात का अशी परिस्थिती आहे. परंतु आत्ता सध्या कोणाची जर सत्ता येईल असं शहरात विचारलं तर ते भारतीय जनता पक्ष आणि महायुती शिवसेना म्हणतात आणि ग्रामीण भागात विचारलं ते म्हणतात महाविकास आघाडी. यातलं खरं काय हे तुम्ही सांगू शकता? तुर्तास आपण थांबूयात.